मन मंदिरा गजर भक्तीचा. एकदा कुकुट ऋषींच्या आश्रमामध्ये आणि नारद ऋषी गेले मुक्कामाला. पाठीची वेळ होती आणि 3 काळ्या ठिक्कर पडलेल्या बायका आणि अंगण झाडत होते कुकुट ऋषींचं. अंगणाची साफसफाई चालू होती. 1 तासभर साफसफाई झाल्यानंतर त्यांचा रंग तिघीचाही उजळला. मग नारदाने विचारलं की मातोश्री आपण कोण आहात? त्या म्हणाले, नारदा ओळखलं नाही का, ही गंगा, ही यमुना, ही सरस्वती. मग तुम्ही इथे काय करताय? अरे म्हणाले नारदा, कसं लक्षात येत नाही, आम्ही तीर्थ, माणसं आपली पापं धुण्याकरता तिथे येतात आणि त्यांच्या पापाच्या वास्तव्याने आम्ही काळ्या ठिक्कर पडतो. मग आम्ही संतांच्या संगतीत होतो, त्यांची सेवा करतो आणि पुन्हा आमचं पाप धुवून जातं. आणि म्हणून तीर्थ राहो, सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी. म्हणून आपल्याकडे पायावर मस्तक ठेवण्याची प्रथा आहे. कोणाला ती मान्य असते, कोणाला ती मान्य नसते. कोणी म्हणतात आम्ही कोणाच्याही पाया पडलो नाही. कोणाचे सुजलेत? म्हणजे कोणाचे सुजलेत काय? नाही काय, पाया पडणार नाही. ज्याला पडा म्हणावं लागतं त्यांनी पडूच नाही, आणि जो पाया पडतो त्याला पड म्हणावंच लागत नाही, कारण त्यांनी ते पाय कधी सोडलेले नसतात. बरं का? तुकाराम महाराजांना कुठे कोणी विचारलं की पाया पडा? मी नेहमी सांगतो, तुम्ही ऐकलंही असेल, कुणीतरी महाराजांना विचारलं की महाराज आपण एवढे मोठे कसे झाला, तुमच्याकडे भांडवल काय, ज्ञान का अमकं? ते म्हणले काहीच नाही, पाया पडावे माझे भांडवल. साधू संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, लुटांगण घ्यावं, त्यांच्या पाया पडावं, हेच माझं भांडवल आहे. कोणी म्हणतील आम्ही कोणापुढे वाकलो नाही. नका वाकू. कुठे वाकण्यापासून नटलेलं आहे? काही कोणाचं नटलेलं नसतं. ज्याला असं वाटतं माझ्या पुढे वाकावं, त्याच्या पुढे कुणीच वाकत नाही. ज्याला त्या वाकण्याची उपाधी वाटते त्याच्या पुढेच माणसं वाकायला जातात. कळलं का तुम्हाला? हा नियम आहे काय? आणि सध्याच्या काळामध्ये बापाच्या पुढे मुलं वाकत नाहीत, तर दुसऱ्याने कशी अपेक्षा करावी? नाही, इथे किती आईबाप बसलेत की ज्यांची मुलं सकाळी उठल्यावर वडिलाचं नाईचं दर्शन घेतात. वडिलाचं दर्शन तेव्हाच होतं की जेव्हा त्याला 50ची नोट पाहिजे असते, पॉकेट मनी म्हणून. एरवी दर्शन नाही. नाही का? कुठे दर्शन आहे? कोण कोणाच्या पाया पडतो? पण वारकरी संप्रदायाने एक सुंदर प्रथा घालून दिली. पंढरीच्या आलोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. अभिमान नाही, तो पाया पडतो. तो त्या व्यक्तीच्या पाया पडत नाही. कारण का? तो प्रत्येक जीव मात्रामध्ये चैतन्य बघतो आणि तो त्याला नमस्कार करत नाही, तर त्याच्या ठिकाणी वसत असलेल्या चैतन्याला नमस्कार करतो. म्हणून या संप्रदायाचं नाव चैतन्य संप्रदाय. आणि म्हणून लक्षात घ्या, संतांच्या चरणावर जेव्हा आपण नतमस्तक होतो त्याचा अर्थ असा आहे, सर्व तीर्थ तिथे आहेत. बरं का? सर्वांना सर्व तीर्थांचं दर्शन घेता येतं असं नव्हे, पण संतांच्या चरणावर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. लक्षात नाही आलं. संत चरण रज. वरच्या आवाजात बोलणं चाललं होतं. मी म्हटलं काहीतरी घोटाळा झाला. एकदम सुरू झालं, तुमच्याकडे बघितलं, तुम्ही गणित केली, उत्तर दिली. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. काय घडलं? संत चरणाचं रज लागल्याबरोबर वासना जळली नाही, वासनेचं बीज जळलं.
तुम्हाला माहिती आहे का, ही हराळी वरवर काढतात आणि पुन्हा उगवते. जे गाजर गवत किंवा त्याला दुसरं काँग्रेस गवत म्हणतात, ते परदेशातून आपल्याकडे आलं, किती काढा पुन्हा उगवतो. याचा अर्थ कळला का? मग शेतकऱ्याला शिकवलं जातं, नुसतं काढू नका तर जाळून टाका. आणि जाळून टाकल्यानंतर ते जसं उगवत नाही तसं लक्षात घ्या, वासनेचे बीज जळून जाय. आता एकच वासना राहिली. तुका म्हणे माझी पुरवावी वासना काय? संत संगती देई चरण सेवा. काय द्या? संत संगती देई चरण सेवा. ही वासना अशी आहे की या वासनेमुळे तुमची नको ती वासना नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून या ठिकाणी निवृत्तीनाथांचं वर्णन करताना महाराज म्हणाले, वृत्तीसी मार्जन केल्यासे एकार्णव झाला तरंगू बुडाला, तैसा देह झाला एकरूप एकार्णव झाला. काय झालं? जिकडे तिकडे पाणी झालं, इकडून तिथून पाणी झालं. समुद्र आता काय असतं? वापी काय, नदी काय, कूप काय, हे कुठपर्यंत कंपार्टमेंट्स आहेत पर्यंत. पण एकार्णव ज्याला झाला इथून तिथून, तिथे काय म्हणणार की इथे पाणी आहे, अरे पाणी इथे आहे काय म्हणतोस, पाणी नाही कुठे. एकार्णव झाला तसं भेद मावळला, इथून तिथून एक रूपता झाली. आता इथे गुरु शिष्य हा भेद राहिला नाही, गुरु शिष्य हा भेद राहिला नाही, पण त्याचा आनंद भोगण्याकरता थोडंसं द्वैत ठेवलंय. पहिल्या दिवशी ओवी म्हटली होती, शून्य जै दावावे झाले तै बिंदुले एक केले, आणि अद्वैत जै सांगावे झाले तरी द्वैत कीजे. अद्वैत सांगायचं जरी असलं तरी ते द्वैत केल्याशिवाय सांगता येत नाही. ऐक्य जरी असलं तरी दोन असल्याशिवाय ऐक्य नाही. तुम्ही जेव्हा म्हणता आमचं ऐक्य झाला, ऐक्य शब्द एकता दाखवतो, पण दोघांचं ऐक्य झालं ना म्हणजे दोन तर आहेतच ना. म्हणून ऐक्य जे द्वैत जै सांगावे झाले, अद्वैत जै सांगावे झाले तरी द्वैत कीजे. महाराज म्हणाले, ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटेला मानलेला भिन्नपणा नाहीसा होऊन ती जशी समुद्र रूप होते, लाटा आहेत, कल्लोळ आहेत, काय लाटेकडून बघितलं, तरंगाकडून बघितलं म्हणून भिन्नपणा, पाण्याकडून बघा एक रूपता. चांगदेव पासष्टीची सुंदर ओवी आहे, कल्लोळ कंचुकन फेडिता उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक. कल्लोळ काय, कंचुक काय, न फेडिता उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. कल्लोळ काय, कंचुक काय, विलास आहे. आहा हा हा हा, काय लाट, वा वा वा, काय कल्लोळ. पण कुठे आहे कल्लोळ, कुठे आहे लाट, तसं कुठे आहे जीवन, कुठे आहे परमात्मा, कुठे आहे जगत. हा विलास झाला, हा विलास झाला. आहे पाणीच, पण हे गुरुकृपेने कळलं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पढळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला चोखट. काय केलं? श्री गुरु निवृत्तीनाथाने चोखट मार्ग दाखवला. कृष्णांजन डोळ्यात घातलं. अंजन म्हणजे काजळ. काय आता हे डोळ्यामध्ये जे ठेंब वगैरे देतात ना, मग पहिल्यांदा आपल्याला दिसत नाही, ते अंजन घातल्यानंतर ते म्हणतात दिसायला लागलं बरं का, छान दिसायला लागलं. काय तसं संतांनी कोणचं अंजन घातलं, त्या अंजनाचं नाव होतं कृष्णांजन. निवृत्तीनाथांना कृष्ण भक्ती आली, त्यांनी माऊलींच्या डोळ्यामध्ये कृष्णांजन घातलं. आणि कृष्णांजन घातल्यानंतर काय झालं? हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचोनी न दिसे रिते रे, हरी येथे रे, हरी तेथे रे. हा गुरुकृपा, ही गुरुकृपा झाली, गुरुकृपेचा प्रसाद झाला आणि असं घडलं. आणि म्हणून महाराज म्हणाले, बाप रुक्मादेवी विठ्ठले नवल केले तारू हरविले मृगजळी. जे तारू होतं मृगजळ हरवलं.
गंमत बघा काय असतं. देहाचं मिथ्यात्व होय, ते ब्रह्मरूप आहे असं ज्ञान झाल्याप्रमाणे पुढे काय झालं, ज्याप्रमाणे मिथ्या मृगजळात एकही मिथ्या नाव नाहीशी. मुळात मृगजळ आहे का नाही, आणि त्याच्यात नाव तरली, काय सुंदर नाव आहे. अरे मृगजळच नाही तर नाव कुठे आली. मग हे शब्द जसं एक कौतुकाचा एक दृष्टांत आहे, तसं मूळ स्वरूपाचं एकार्णव झाला. एकार्णव झाल्यानंतर सद्गुरु कृपेने अवस्था पालटून गेली. आणि म्हणून पावलो पावली माऊली गुरुला वर्णन करतात. जय जय आचार्य, जय जय आचार्य, समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभा सूर्यास्फोदया, जय जय आचार्य. काय वर्णन करतायत. मी तुम्हाला सांगू, गुरुस्तुती जर बघितली, कुठे आई, कुठे आचार्य, कुठे सूर्य, निन्याळा, नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासिया. काय स्थिती लिहितात सुंदर. कुठे गणेश रूपाने वर्णन, इथे 14व्या अध्यायाला लिहिलं, जय जय आचार्या, समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभा सूर्या स्फोदया. आचार्य, आचार्य म्हणजे कोण. केवळ कपड्यात बदल झाला म्हणजे आचार्य झाला का. जे ज्ञान जगाला सांगतो ते ज्ञान ज्याच्या आचरणात आहे त्याला आचार्य म्हणावं. नाही तर सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणतो आणि भेदाभेद करतो, आचार्य म्हणावा का. नाही का. आचार्य म्हणावा का. कसा आचार्य म्हणावा. जिथे भेदाभेद आहे, उंच नीच कल्पना आहे, हा ब्राह्मण हा क्षत्रिय हा वैश्य हा शूद्र हा भेदाभेद आहे. सिद्धांत मांडताना सर्वम खल्विदम ब्रह्म. मग सर्वम खल्विदम ब्रह्म म्हटल्यानंतर भेद का सांगतोय पण आचरणात नाही. नावाचा आचार्य आहे, पीठाचा आचार्य आहे, पण वृत्तीचा आचार्य नाही. आचार्य शब्द समजून घ्या. आचार्य माहिती आहे तुम्हाला. नाही का. आचार्य तुम्हाला माहिती आहे. मग आचार्य का. जे ज्ञान सांगतो ते आचरणातून प्रगट झालं पाहिजे. सांगता येतं पुष्कळ. भूतमात्रावर प्रेम असावं, भेदाभेद बघू नये, पण बघितल्याशिवाय राहत नाही. मग तिथे सांगायचं, अहो जी काही आपली धर्मपद्धत आहे त्याचं जतन आपण करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज आले, निवृत्तीचा धर्म वाढवला, त्यांच्या पंक्तीला सर्वच होते आणि म्हणून सर्व जाती जमातीमध्ये संत निर्माण झाले. नुसतं सांगितलं नाही, जे जे देखे भूतमानी जे, तसं जगले. आणि म्हणून खरे आचार्य निवृत्तीनाथ, खरे आचार्य ज्ञानोबा तुकोबा. हे पक्का लक्षात घ्या. पुष्कळ सांगता येतं. पुष्कळ काय हो, त्याला काय पाठ केले की पुष्कळ सांगता येतं. आणि इथे बसल्यानंतर माणसाला सांगायला जोर असतो. काय फार जोर असतो. काय अहो सर्व ब्रह्म आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. काय तुकाराम महाराज बोलले. अरे तू काय बोलतोस. कोणी घरी जेवायला बोलवतो पहिल्यांदा विचारतो आडनाव काय. इथेच तर सगळा गोंधळ आहे. माफ करा मला, कोणाला पाळायच ते पाळू दे, पण एकदा तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर हा भेदाभेद पाळूच नाही. हा वारकरी संप्रदायाने नव्हे, आमच्या माऊलीने घालून दिलेला दंडक आहे. आमच्या आचार्यांचा सिद्धांत आहे हा. कुळ जाती वर्ण हे आघवेच्या प्रमाण. काय आचार्य आमचे जगतायत. केवढा मोठा आचार्य आमचा हा. केवढा मोठा आचार्य हा. हा काही सामान्य आहे का. बघा निवृत्तीनाथांनी काय केलं. वेद कुणी बोलावा कुणी ऐकावा. सामान्याने ऐकलं तर त्याच्या कानामध्ये तप्त शिशाचा रस ओतावा. तोंडाने बोलणं अवघड, तो रेड्याच्या मुखातून बोलवलं. काय आचार्य आहे हा.
जय 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 आचार्या, समस्त सुरवर्या, सर्व देवांच्याही वर आहात तुम्ही. हे नावाचे देव आहेत, नावाचे देव आहेत, पण देवत्व यांच्यात नाही. काय सद्गुरू करतात, किती मोठे आचार्य आहेत हे लक्षात घ्या बरं का. हो, सांगितलं की आचरणातून दिसून येतं, नाथांच्यात दिसून येतं. सांगितलं आचार्य पण जीवनामध्ये तेच आचरणात होतं. हरिजनाच्या वस्तीवर जेवायला गेले, काय आचरण, आणि म्हणून आचार्य. केवढं मोठं आचरण आहे लक्षात घ्या. हा 2003 नाही, 350 वर्ष मागे. आणि अजून लक्षात घ्या, पोटच्या पोराचा कट्टर विरोध. काय ताकद असली पाहिजे, काय आचार्य असले पाहिजेत. आणि अशा आचार्याला म्हणतो दंडवत आचार्या, दंडवत आचार्या. आचरणामधून दिसून येतं. किती कौतुक आहे. याच्याकरता निवृत्तीचा धर्म जागृत झाला पाहिजे, तेव्हा जगाचा उद्धार होईल. निवृत्तीनाथाने जो धर्म घातला, स्थापन केला, ज्ञानदेव हा पाया रचला, नामाकडून विस्तार करून घेतला, एकनाथ हा खांब झाला, आणि तुकोबारा हे कळस झाले. हे समजणं आवश्यक आहे. निवृत्तीनाथांनी काय केलं? धर्मदागो निवृत्तीचा जो बा परोपकारी, परोपकार करणारा धर्म, भेदाभेद करणारा नाही. जर का अहो काय ताकद आहे या मुलांच्या मध्ये, फारच ताकद. बघा तुम्ही जर दृष्टी त्यांची बघितली, आणि मला एक एक काही काही आठवतं, फार सुंदर 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 लिहिलेलं आहे. काय घडलं, ही चिठ्ठी घेऊन आले बघा. तिथं कथा तुम्हाला माहिती आहे, कोरी चिठ्ठी. कोणाची कोरी चिठ्ठी? तर त्या चांगदेवाची. माहिती आहे तुम्हाला? हो, त्याचं नाव चांगदेव 65, त्याच्यावर लिहून दिलं. ते गेले तिथे, हे ऐकलं, रेडा बोलवला. रेडा बोलवल्याचं ऐकल्याबरोबर त्यांना मोठं विशेष वाटलं की काहीतरी विशेष आहे. त्यांना कळलं की अवतारी पुरुष आहेत, आपलं कार्य संपलं. जो रेड्याच्या मुखातून वेद बोलवतो, पितर खाली आणतो, तुम्ही नुसतं तोंडाने बाप काढता. एखाद्याला शिवी द्यायची असतील तर माऊलीने तसा तोंडाने काढला नाही, पण सगळ्याचे खाली आणले. हे सामर्थ्य बघा. मला तुम्हाला निवृत्तीनाथ सांगायचं आहे, माऊली नंतर सांगेन, पण माझं प्रोजेक्शन हे जे चाललंय 5 दिवस, ते फक्त निवृत्तीनाथ. आणि कसं घडलं? हे गेले आळंदीला. आळंदीला गेल्यानंतर सकाळची वेळ होती, थंडीचे दिवस होते, अशी भिंतीवर बसले होते आणि ऊन खात होती मुलं. असं बसले होते, आनंद लुटत होते. तितक्यात एक ब्राह्मण आला. का म्हणाले ते रेडा बोलवलं, ती पोरं कुठे? ते म्हणले ती काय तिकडे खेळतात. यांनी पाठवलं होतं, जाऊन बघून तरी या. बघितल्याबरोबर त्यांना ती एवढी 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 लहान 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 3 पोरं आणि 1 पोरगी. पण सगळ्याला पोरं करून सांगितलं, सगळ्याला पोर करून टाकलं. 1400 वर्षाच्या माणसाला सुद्धा पोर करून टाकलं, आणि तो मुक्ताई म्हणू लागला. मुक्ताई म्हणू लागला. हे सामर्थ्य होतं. आले अंगणामध्ये आणि बघितल्यावर कळलं, तिन्ही देव दैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य दैसे प्रकाशले, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा, उभारिला ध्वज ती लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. अशी चराचरामध्ये ज्यांची कीर्ती फाकली होती, ती ही 4 भावंडे एकत्र होती.
आले आणि हात जोडले, म्हणाले आम्ही सांगदेव महाराजांच्याकडून आलो. अरे वा 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 वा. निवृत्तीनाथाने वाकून नमस्कार केला, माऊलीने केला, सगळ्यांनी आपला. बुद्ध मात्राला नमस्कार होता, त्यानंही केला, तिथे काही प्रश्न नव्हता. म्हणाले आम्ही सांगदेव महाराजांच्याकडून आलो आणि त्यांनी हे दिले. आपल्यासारखी बेशिस्त नव्हती ती मुलं. प्रत्येक गोष्ट आली की माझ्या हातात कधी मिळते म्हणून हिसकून घेणारी. अहो शिस्त होते पूर्वीच्या काळी. आता तसं काही आहे नाही, असं आहे. म्हणजे आता कसं आहे नाही असं आहे. वडील म्हणून घरात आल्यानंतर लहान कोणी जाऊन मध्ये तोंड घालत नव्हता. केवढं हुकुमशाही होती. अहो भाजी करायची म्हटलं ना तरी सुनीला करायचा हक्क नव्हता. सासूबाईला विचारायचं काय करायचं. मग सासूने जेव्हा सांगायचं तेव्हा, आणि तिने जर एखादी कोशिंबीर जरी तिच्या मनाने केली तर ती सासू तिला त्या मोळ्यासारखी बारीक 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 कापून करायची. मगासपासून त्या उदास बसल्या होत्या. त्यांना असं वाटलं आज आमचं महाराजांनी का सांगितलं नाही काय. त्यामुळे जरा अवघड असतो सगळं जीवनामध्ये. गणितच आहे मोठं, गोष्ट काय सगळं झालं बाबा. आणि ते निवृत्तीनाथ बसले, ते पत्र तुम्हाला माहिती आहे ती मागची कथा. काय लिहावं. राजमान्य राजश्री, वयाने लहान. नाही काय लिहावं, काय चिरंजीव लिहावं. आपल्याला याच्यातलं काहीच येत नाही. यांचं ज्ञान, यांचा अधिकार आपल्यापेक्षा मोठा. काय लिहावं हेच कळेना. ही गोष्ट माहिती आहे. जे माहीत नाही ते सांगणार आहे तुम्हाला. मला नक्की माहिती आहे की काय आता जवळजवळ 127 वर्षाची परंपरा, आणि मी कमीत कमी 68-69 वर्ष या पेठेत वावरतो. त्यामुळे इथला वाण काय मला माहिती आहे. काय पेठेत मिळतं. म्हणून मी एवढाच प्रयत्न करतो की जे कोणत्याही पेठेत मिळत नाही तो वाण तुमच्या पुढे द्यावा, की ज्याची वाण आहे तो द्यावा, आणि तो वाण अंगावर घातल्यानंतर तुम्हालाही शोभून दिसावा. झालं. मग ते बघितलं, घेतलं पत्र निवृत्तीनाथाने. अहो घेतल्यानंतर काय गंमत झाली. त्यांनी बघितलं काहीच नाही. मोठी माणसं होती ती. लगेच काय गाढव आहे, काय मूर्ख आहे, त्याला अक्कल नाही, काही नाही असं नाही. माऊलीकडे दिलं. त्यांना वाटलं हे वरचे बोलले नाही तर आपण कशाला. नाही म्हणजे शिस्त बघा, शिस्त काय. हा म्हणजे प्रोटोकॉल आहे. कसं वागावं, कसं बोलावं, काय करावं. नाही तर तुम्ही नाही बोललो तुम्ही हाणतो. हा असं नव्हतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले हे बोलले नाहीत आपण कशाला बरोबर. त्यांनी आपली घडी केली, सोपान देवांच्या हातात दिली, त्यांनी उघडली. ते म्हणले वरचे 2 गप्प. ओठावर बोट आणि हाताची घडी. माहिती का ना शाळेत असं पण गप्प बसायचं. तेही गप्प. पण ही काही गप्प बसणारी नव्हती. ती मुक्त होती ना, कुणातच अडकलेली नव्हती. हे बाकीची तिघही जगात अडकलेले होते. जगाचा उद्धार करायचा होता. ती कुणातच अडकलेली नव्हती. ती मुक्त होती. मुक्त होती म्हणून बघितल्यावर फटकन मेला. 1400 वर्ष जगलाय पण अजून कोरा. तोंड डावलं. मुक्ता गप्प गप्प. ते माणूस तो काय म्हणेल, आणि ते जर त्या बाबाला कळलं तर काय होईल. अगं काही शिष्टाचार. गप्प बसा. ते नेहमीच मला गप्प करणार. हे कशाला नाटक करायचं, पाठवायचं कशाला. येत नव्हतं तर शरणांगत ये कशाला. अगं तसं नाही. आता ऐका.
निवृत्तीनाथाने जे त्यावेळेला शिकवलं अप्रतिम. कोरे ते सोवळे खरकटे ओवळे, धुतल्याही जळे शुद्ध नोहे, कोरे ते निर्मळ स्वीकारले दाय, अमंगळ राहे खरकटे ते, कोरियाक्षरे उमटे कसवटी, रद्दी जाय हाटी विकावया. इथे निवृत्तीनाथ. आणि हे वर्णन केले निळोबारायाने. किती सुंदर लिहिले बघा. अरे जे कोरं आहे ते शुद्ध आहे, लिहिलं की रद्दी. त्याच्यावर जर काही लिहून आलं असतं तर त्याची रद्दी झाली असती. तो इतका कोरा आहे की तुम्ही लिहाल ते उमटेल. कसे सत्ता अर्थ काढतात ते बघा. म्हणून निवृत्ती राजा. हो, या तिघांनाही माना खाली घातली. अरे म्हणले हे आपल्याला सुचलं नाही, कोरं ते शुद्ध. काही काही वेळेला ज्या वेळेला सोहळं मिळत नाही त्यावेळेला एक शास्त्र असं सांगतं की धुत वस्त्र किंवा कोरं वस्त्र जर असेल तर ते नेसलं तर चालतं. तसा हा कसा आहे, कोरा आहे, याच्यावर अजून काहीही लिहिलेलं नाही. तुम्ही लिहाल ते उमटेल. कसा अर्थ काढला? कोरे ते सोवळे खरकटे ओवळे. जे ओळ आहे ते खरकट, ज्याला शिवलं गेलं. सांगदेव इतकाच सांग आहे की त्याला अजून दुसरं काही शिवलं नाही. तो सांगतोय माय बाप्पा गुरुराया लिहा, माझ्याजवळ शब्द राहिलेले नाहीत. माझी वाणी आता गप्प पडली, शब्द संपले, तुम्ही लिहा. कारण जे घडलंय ते आम्हाला माहितीच नाही. आम्ही कधी बघितलं नाही, कधी ऐकलं नाही. हे सगळं अघटित आहे. हे सगळं अघटित आहे. इतके चकित झाले चांगदेव बरं का. त्याच्या मधल्या काळात एक गोष्ट घडली, ती तुम्हाला कदाचित माहिती असेल नाही नसेल, पण ती ऐकण्यासारखी गोष्ट आहे. हे जेव्हा तिघं निघाले तिकडून तेव्हा त्यांच्या गावाजवळ आले होते आणि तिथे घाण सुटली होती सगळी. घाण नसते, इतकी घाण सुटलेली की काही बोलायचं काम नाही. तेव्हा त्या मुक्ताबाईंनी वगैरे यांनी विचारले घाण का सुटली आहे? ते म्हणले ते सिद्ध चांगदेव समाधी लावून बसलेले आहेत आणि ते समाधी लावल्यानंतर माणसं त्या काळात जी मरतात त्यांची मडी तिथे ठेवली जातात आणि ते जेव्हा जागे होतील तेव्हा ते विचारतात कोण आहे. म्हटल्यावर ते सगळे उठतात. फटकन उठून बसतात. इतकी पॉवर. आणि हे निघाले होते तिथून. ते घाण सुटली होती. ते विचारलं मुक्ताबाईंनी घाण कसली सुटली निवृत्तीनाथ? ते म्हणले सांगदेव सिद्ध बसलेले आहेत. त्यांनी संजीवनी मंत्राचा, ते म्हणले मोठा देव झाला, ईश्वरी सत्तेच्या पेक्षा मोठा. मेलेले उठवतात म्हणजे जगराटी बदलवत आहेत. जगराटी बदलत आहेत. हे काहीतरी चुकीचं घडतंय. बरं आहे. याला म्हणे जाता जाता मुक्ताई नाही. तिथे शेवट गेले. तिथे शेवटच्या नंबरला अहो एका म्हातारीला कोणीच नव्हतं. तिचं आपलं कुत्रं पाळलं होतं. मोती 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 मोती. एक दिवस ते मोती कचकलं. मोती वैकुंठवासी झालं. आता ती रडू लागली. कोणच नाही. तिने आपल्या नंबरात बसली त्या मोत्याला ठेवून. आता शेवटचा नंबर असल्या कारणाने मुक्ताबाई तिथे गेली. काय रे अगं म्हातारे का बसलीस तू इथे? म्हटले काय बाई सांगू, मला कोणीच नाही, पोरवाळ नाही म्हणून ते कुत्रं पाळलं आणि तेही मेलं. बघू कुठे मेलंय? हाड. त्याची शेपटी पिळली ना. हाड म्हटल्यावर ते उठून पळालं. आणि तेच पळालं नाही, हाड म्हटल्याबरोबर सगळी हाडं उठली. जेवढी हाडं होती पुढे झोपलेली ती सगळी उठली. सगळे घरी निघून गेले. आणि नेमकं त्या दिवशी चांगदेव महाराज जागे झाले. कोण आहे? कोण आहे? कोणीच नाही. असं आता कुत्र सुद्धा नाही. म्हणजे ही म्हण आता खरी झाली की नाही? असं आता कुत्र सुद्धा नाही तिथे. कोण आहे तिथे? कुत्र सुद्धा नाही. कोण आहे? शंक सुरू झाला. कोण आहे? ते शिष्य लटले. काय रे त्रिंबकराव इकडे?
समाधी लावून किती दिवस झाले? ते म्हणले 4-5 महिने झाले. कोणी मेलं नाही का? म्हणजे संतत्व कळलं का? म्हणजे कोणीतरी मेल्यावर यांचं संतत्व टिकलेलं. कोणी मेलेलं आहे का? काय झालं? म्हणले अशी ती 3 भावंडांनी एक मुलगी आली होती, तिने हाड केल्यावर असं म्हणले आपलंही हाडच झालं. आता कळलं का कोरा? इथे सगळं कोरं झालं. ते म्हणले हे निराळच आहे. आम्ही 6 महिने संजीवनी मंत्राचा जप वावन ते एकदा परत हिने हाड केलं. अरे तिचा हाड शब्द सुद्धा संजीवन, तिचा हाड शब्द सुद्धा संजीवन. काय ताकद असली पाहिजे. पण एवढं असून सुद्धा, अभिमान असून सुद्धा निवृत्तीनाथांनी जवळ घेतलं. बाई मुक्ता असं म्हणू नये, नीट लक्षात घ्या. कोरे ते सोवळे, खरकटे ओवळे. ते खरकट आहे, ते ओळ होतं. धुतल्याही जळे शुद्ध नोहे. धुतल्यानंतर सुद्धा सगळं संपलं, शुद्ध नोहे. कोरे ते निर्मळ, स्वीकारले जाय. जे कोरं आहे ते निर्मळ आहे आणि त्याचाच स्वीकार केला जातो. दुसरा कशाचाही स्वीकार केला जात नाही. म्हणून ऐक, अमंगळ राहे खरकटे ते. आता हा खरकटा नाही, याला कुणाचा स्पर्श झाला नाही. कोरी अक्षरे उमटे कसवटी आणि रद्दी जाय हाटी. बघा एकदा तुम्ही लिहिलं की त्याच्यावर काय झालं? रद्दी. मुलांची काय ती पुस्तकं वह्या असतात बरं का. आणताना आपण काय 50-50 रुपयाची चोपडी. काय ती सुंदर, सध्या डिझाईन बिझाईन इतक्या सुंदर निघाल्या चोपड्यांच्या. आमच्या काळात ते चोपडे गेल्या. लिहिले शाई फुटायला लागायची. त्यावेळेला शाईतून तरी काही फुटत होतं, आता कशातूनच काही फुटत नाही. म्हणून सांग देव म्हणे आजीची जन्मलो. सांग देव म्हणे आजीची जन्मलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मागील 1400 झाली जन्मांतरे. आजी जन्म खरे सार्थकाचे. आजी जन्म खरे सार्थकाचे. सांग देव म्हणे आजीची जन्मलो. काय झालं? मुक्ताईने उपदेश. मुक्त होतासी तो का बद्ध झालासी. आपुल्या बंधने आपण बांधलासी. सांडी बंधन सोयी धरी गवारा. जाई मूळ स्थाना आपुलिया. आपण आपल्याला बांधून घेतलंय जाती व्यवस्थेमध्ये, सत्तेमध्ये, पदामध्ये. जाती व्यवस्थेबद्दल सांगायची गरज नाही. कोण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, कोणी पद. इन्स्पेक्टर, मी मंत्री, मी IGP, हेड क्लार्क, मी नवरा. मी काय कमी आहे का? मी बायको. प्रत्येक जणांनी आपल्या पदात बांधून घेतलं आपल्याला. म्हणजे बांधलाच ना? नाही. कोण कुठे बांधलाय? सगळेजण. पण मुक्ताई कशी म्हणते? आपुल्या बंधने आपण बांधिसी. सांडी बंधन सोय धरी गवाराय. जाई मूळ स्थान आपुलिया. जे मूळ स्थान तुझं स्वरूपाचं आहे तिथे जा. तेथीचे तेथे राही पर्येसी. चांगया बोले मुक्ताईसी. कशा करता दाखवलं? कुणा निवृत्तीनाथ म्हणावं. आशे जे निवृत्तीनाथ जय जय आचार्या. समस्त सुरवर्या. प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसाव्या. सोमभाव सोहावया. नाना लोक हेलावया. ऐकेगा तू ऐकेगा अर्थबंधू. निरंतर कारुण्य सिंधू. विशद विद्यावधू वल्लभाजी. पुढच्या ओव्यात फार चांगल्या आहेत. तू जया प्रती लपसी तया विश्व हे दाविसी. आणि प्रगट तई करिसी आघवेची तू. तू जया प्रती लपसी. ज्या वेळेला तू लपतोस तेव्हा विश्व दाखवतोस. आणि प्रगट तई करी सर्व तूच नटून जातोस.
की पुढिलांची दृष्टी चोरिये, हा दृष्टी बंद निपजे, परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरी. हे सद्गुरुनाया, काय तुझी मजा आहे अशी, तू चल 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 चल, काली कलकत्ते वाली ब्रह्म की काली, उल्टे हाथ बजाए टाली, चाली चाल 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 चाल. 5 5 का 10 10 का 20 20 का 25 25 का 50 100. आता एवढं करतो तो म्हणतो दादा 8 आणा 2 2. हा, दृष्टांत कळला का? 5 का 10 10 का 20 20 का 25 25 का 50. एवढी करण्याची ताकद आहे शेवटी म्हणतो एक 8 आणा 2 2. अरे एवढं करतोस पुढे काय झालं? दृष्टी चोरी जे, नवल लाघव, तसं हा दृष्टी बंद करतो. काय करतो? तसं गुरुराया तू काय केलंस? किडी पुढिलांची दृष्टी चोरी जे, हा दृष्टी बंद, परी नवल लाघव तुझं काय आहे? सर्वात असून तू लपून राहतोस, दिसतच नाहीस. काय करावं गुरुराया? इथे ज्ञानोबारायचा गुरु आणि देव दोन्ही एकच आहेत बरं का. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा जो गुरु आहे तोच देव. प्रेम कर्म जीव, प्रेम सत्ता प्रभू आणि प्रेमबोध संत. एकच स्त्री, पतीकडून बघितलं तर पत्नी, मुलाकडून बघितलं तर आई, सासऱ्याकडून बघितलं तर सून. तसं एकच सत्ता. तुम्ही सुद्धा तसेच आहे. मुलाकडून बघितले, तुमच्या मुलाकडून बघितलं तर बाप, पण तुमच्या बापाकडून बघितलं तर मुलगा, आणि आजोबा असेल तर नातू, बायकोकडून बघितलं तर पती, भाऊजाईकडून बघितलं तर दीर. मग एक व्यक्ती इतक्या रूपाने प्रकट होते. तसं सत्ता कशी प्रकट झाली? कर्म रूपाने जीव, सत्ता रूपाने देव आणि बोध रूपाने संत. तेच सांगताय तिथे. तू काय करतोयस? पुढिलांची दृष्टी चोरतोस, समोर असून दिसत नाही. नवल लाघव तुझे आपण पे चोरी. म्हणून हे गुरुराया, तुझी दृष्टी उघडल्यानंतर मग कळतं. काय कळतं? जे जे देखो दाय दिठी. ऐका भागवत. जे जे देखो दाय दिठी, ते ते आत्मत्वाची उठी. बाप गुरुवाक्याची कसवटी, दृश्याचे पोटी परब्रह्मनांदे. काय एक एक ओव्या सुंदर आहेत तुम्हाला सांगू. जे 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 सर्वम खलविदम ब्रह्म. जे जे देखो जाय दिठी, ते ते आत्मत्वाची उठी. ते ते सगळं आत्मत्व आहे. पण हे कशामुळे? बाप. नाथांचा बाप शब्द फार आवडीचा. बाप 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 वा 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 म्हणतो ना. बाप बाप बाप. ही कशामुळे घडलं? बाप गुरुवाक्याची कसवटी आणि दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. बाप्पा, ही गुरुवाक्याची कसवटी आहे आणि त्यामुळेच दृश्याच्या पोटामध्ये परब्रह्म नांदतो. हे दिसून येतं. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मन मंदिरा गजर भक्तीचा.